वनविभाग प्रशिक्षणार्थी यांनी 20 डिसेंबर रोजी सुरू केलेल्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचा शेवट परतवाडा येथील ऑक्सिजन पार्क व पीकेव्ही मधील वृक्षपटाला भेट देऊन समाप्त करून परत चिखलदरा येथे परतले। या 8 दिवसीय दौऱ्यात प्रशिक्षणार्थी यांनी पेंच अभयारण्य, ताडोबा अभयारण्य, बोर अभयारण्य, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती तिन्ही सर्कल मधील रोपवाटिका, वन्यजीव लागवड याबाबत माहिती घेतली। विविध वृक्ष प्रजाती, लागवड पद्धत सर्व विषयावर विचारणा करून नोंद करून घेतली। सर्वप्रथम 26 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता ही 67 प्रशिक्षणार्थी, वनविभाग चमू व 13 वनरक्षक, कवायत शिक्षक, कर्मचारी हे सामाजिक वनीकरण अचलपूर निर्मित 12,220 विविध वृक्षांची पाहणी करून प्रत्येक वृक्षांची माहिती घेतली। या ठिकाणी वनक्षेत्रपाल अशोक माकडे, मधुकर रेसे यांनी पूर्ण माहिती विशद केली। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर व आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन निर्मित ऑक्सिजन पार्कला भेट देऊन विविध वृक्षांबाबत योगेश खानजोडे यांच्याकडून मार्गदर्शन सर्व प्रशिक्षणार्थी यांना करण्यात आले। ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आलेल्या मागील उद्देश व जुडवा नगरीतील नागरिकांना होणारा फायदा याबाबत आदिवासी पर्यावरणाचे योगेश खानजोडे, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, संजय डोंगरे यांनी प्रत्येक वृक्षाजवळ जाऊन मार्गदर्शनपर माहिती दिली। वनविभाग प्रशिक्षण केंद्र चिखलदरा यांचे डीएफओ वायएस बहाडे, प्रशिक्षक अवकारे, वनरक्षक मनीषा कडू उपस्थित होते। तर आदिवासी पर्यावरण संघटन कडून योगेश खानजोडे, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, संजय डोंगरे, राजेंद्र मुंडे, संजित प्रजापती, विनोद मिश्रा व समस्त वनीकरण कर्मचारी उपस्थित होते। दोन्ही ठिकाणी मिळालेल्या मार्गदर्शनाकरिता प्रशिक्षणार्थी रामटेके यांनी वनविभागाकडून आभार मानले। ऑक्सिजन पार्क आपल्याला पाहायला मिळाला। आम्ही सामाजिक वनीकरणचे जे कामं आहे त्याचप्रमाणे यांनी उत्कृष्ट कामं करून दाखवले आहे। तुम्ही NGO या संस्थेने आणि 15 महिन्याचे झाड अतिशय उत्कृष्ट प्रकारे झालेले आहे आणि प्रथमच आमच्या जुळ्या शहरातील लोक येतील आणि इथल्या निसर्गाचा राहण्या म्हणजे सगळ्या गोष्टीचा आनंद घेतील। चांगला उपक्रम येथे राबवण्यात आलेला आहे। पंकज साबूसह जयकुमार घिया, विदर्भ न्यूज, परतवाडा।